जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन। महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। जनता त्रस्त, सरकार मस्त अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय। आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं। निवेदनात आम्ही हे शासनाला सांगितलं का जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे जे भाव वाढले आहेत, तर पेट्रोलचे जर डिझेलचे भाव कमी झाले तर जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी होईल। म्हणून सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ पेट्रोलचे भाव नियंत्रणात ठेवून आम नागरिकांना त्याच्यात फटका बसू नये अशी मी सरकारला विनंती करतो। जर समजा हे पेट्रोल डिझेलचे भाव कुठेतरी थांबले नाही तर आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्ण जिल्ह्याभर आंदोलन करू। त्यावेळेस आम्ही कसल्याही आचारसंहिता विचार करू नये। आम्ही हे शांतिपूर्व पद्धतीने हे निवेदन दिलेलं आहे। पण यापुढे जर पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले किंवा महागाई वाढली तर आम्ही हे आंदोलन जिल्ह्याभर तीव्र स्वरूपात रस्त्यावर उतरून करू। यावेळी आंदोलकांनी झोपा काढा, मोदी सरकार झोपा काढा, निष्क्रिय सरकार हटाओ, देश बचाओ आणि बहुत हुई महंगाई की मार भगाओ मोदी सरकार अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय। आंदोलकांचा आरोप आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून केंद्र सरकार जनतेच्या पैशाची लूट करत आहे। या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप किटे, युवक अध्यक्ष प्रणय कदम, नहुष झाडे, आकाश दाते, निकेश भुसारी, मनोज वाघ, भारत मोंदरकर, ऋषभ मेंडुले, नेहाल वसू, समीर बेलखोडे, मंगेश राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महागाईच्या मुद्द्यावरून सरकार विरोधातील आक्रमक भूमिका आगामी काळात आणखी तीव्र होण्याचे संकेत या आंदोलनातून मिळत आहेत। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।